सोन्या चांदीच्या दरानं आता नवीन उच्चांक गाठलाय। 1 तोळा सोनं 1.5 लाखांवरती गेलेलं आहे। 10 ग्रॅम सोन्याची किंमत तब्बल 1,55,000 जाऊन पोहोचली आहे। चांदीसाठी 3,23,000 रुपये मोजावे लागणार आहेत। तर जीएसटी सह सोन्याचे भाव हे 1,59,650 रुपये इतके गेले। जीएसटी सह चांदीचा दर हा 3,34,750 रुपये इतका झालेला आहे। अधिक माहिती घेऊयात या संदर्भात मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी थेट जळगावातून आपल्या सोबत आहेत। मंगेश, सुवर्णनगरीमध्ये सोन्यानं हा जो काही नवीन उच्चांक गाठलेला आहे, काय त्यामागची प्रमुख कारणं सांगितली जात आहेत? नक्कीच प्रज्ञा, आपण जर बघितलं तर खरं तर 19 तारखेपासून जे आहे सतत सोनं आणि चांदीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। ज्या पद्धतीने जागतिक घडामोडी सुरू आहे यामध्ये प्रामुख्याने अमेरिकेने जे टेरिफ धोरण लादलेलं आहे, या टेरिफ धोरणामुळे जे आहे जागतिक व्यापारामध्ये अशांतता पसरलेली आहे। तर दुसरीकडे चांदीमध्ये खरं तर चायनाने मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट सुरू केलेली आहे। चांदीच्या निर्यातीवर देखील मोठ्या प्रमाणात निर्बंध लादलेले आहेत आणि त्यामुळे खरं तर जगभरात जे आहे सोनं आणि चांदी यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून याचाच परिणाम जो आहे तो सोन्या चांदीच्या भावावरती पाहायला मिळतो आहे। एकंदरीतच जागतिक घडामोडींचा परिणाम हा खरं तर पुढील 2 महिन्यापर्यंत असाच कायम राहणार असल्याचा अंदाज देखील तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे। त्यामुळे पुढील काळात अजूनही सोन्या आणि चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। गेल्या 24 तासाचा जर विचार केला तर सोन्याच्या भावात तब्बल 7,000 रुपयांची वाढ झालेली आहे, तर चांदीच्या भावात तब्बल 23,000 रुपयांची वाढ जी आहे ती झालेली आहे। त्यामुळे सोनं आणि चांदी हे विक्रमी स्तरावरती पोहोचलेले असून सोनं जे आहे हे जवळपास 1,75,000 रुपये, तर चांदी हे 3.5 लाख रुपयाचा भाव जो आहे हा देखील पार करणार असल्याचा अंदाज आता तज्ज्ञांकडे वर्तवला जात आहे। एकंदरीत मात्र भारताच्या सराफा बाजारामध्ये जे आहे याचा मोठा परिणाम जो आहे हा ग्राहकांवरती पाहायला मिळतोय। भारतामध्ये सध्या लग्नसराई सुरू आहे आणि कुठेतरी ग्राहकांना ग्राहकांना जे आहे आता सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी जे आहे तडजोड करावी लागत आहे। ग्राहकांच्या खिचांना देखील झळ बसण्याची शक्यता आहे। मात्र पुढील काळात अजूनही भाववाढ होणार अशी काही समज जी आहे ते तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मंगेश।